कोल्हापूर म्हटलं की नेहमीच हटके आणि जगात भारी कोल्हापूर म्हटलं जातं. कारण याचं कारण असंच आहे की कोल्हापुरात काही नेहमी वेगवेगळं पाहायला मिळतं. आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरात रिक्षा संघटनेच्या वतीनं सौंदर्य रिक्षा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. आपण पाहत आहोत की पूर्णपणे रिक्षा सौंदर्य या स्पर्धेत अनेक जिल्ह्यातील असेल किंवा जिल्ह्याच्या बाहेर रिक्षांनी सहभाग घेतलेला आहे. विविध आकर्षण असलेल्या या रिक्षा आहेत आणि या स्पर्धेचं जिने आयोजन केलं हे आपल्याबरोबर आहेत. काय नेमकी ही स्पर्धा आहे, किती वर्षापासून बनवत आहे, काय नेमकं सांगा. मी महाराष्ट्र रिक्षा चालक सेना जिल्हा प्रमुख राजू जाधव. ही स्पर्धा आम्ही 2001 साली चालू केली. आज या स्पर्धेला 25 वर्ष पूर्ण झाली. स्पर्धा जेव्हा चालू केली त्यावेळेला रिक्षा चालकांना पण आमच्या वेगळं वाटलं की सौंदर्य स्पर्धा म्हणजे काय. तर त्यावेळेला एक 4-5 रिक्षांनी फक्त आमच्या स्पर्धेत भाग घेतला. जसं कळत गेलं तसं रिक्षा चालकांनी कळलं की आपण रिक्षाला काय करावं लागते. त्याप्रमाणे आजपर्यंत या 25 वर्षात जे रिक्षा अशा झाल्या की म्हणजे 2001 साली पण आम्हाला वाटलं नाही की 2025 साली ह्या पद्धतीने रिक्षा येतील. म्हणजे आज ज्या रिक्षा आहेत या AC रिक्षा असतात, स्क्रीन असतात, रिव्हर्स कॅमेरा असतोय, कुशन असते, महिलांच्यासाठी म्हणजे हे जे साहित्य पावडर वगैरे असेल मेकअप साहित्य ठेवलं ते, लहान मुलांच्यासाठी चॉकलेट ठेवलेले असतात, नॅपकिन ठेवलेले असते, पेपर ठेवलेले असते. म्हणजे अशा वेगवेगळ्या सुविधा म्हणजे विमानात सुविधा मिळणार नाही त्या रिक्षात सुविधा मिळतात. आणि रिक्षा चालक आमचा असा आहे की स्वतःच्या घराकडे स्वतःच्या मुलांच्याकडे लक्ष देणार नाही, पण त्या रिक्षाकडे प्रामाणिकपणे लक्ष देणार आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणार. प्रवाशांकडून भाडं जास्त घेणार नाही, म्हणजे असं वांदे करणार नाही, असा प्रामाणिक रिक्षा चालक कोल्हापुरात. म्हणजे कोल्हापूर असं आहे की जगात भारी कोल्हापुरी तर जगात भारी रिक्षा चालक कोल्हापुरी असं आमचं कोल्हापूर आहे. आणि ह्या रिक्षा आम्ही आज एवढ्या ज्या इथं रिक्षा आल्यात म्हणजे 25 आमचं श्रेय आहे. म्हणजे एवढ्या रिक्षा आज आमच्या कोल्हापुरात ज्या स्पर्धेसाठी रिक्षा आल्यात ते बेळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणा, सातारा या इकडनं सोलापूर, नगर इकडनं रिक्षा आलेले आहेत या स्पर्धेसाठी. म्हणजे एवढं नाव आमचं लौकिक झालं. आणि रिक्षा चालकांनी मला चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे मी जे स्पर्धा घेतल्या माझ्या एकट्या वैयक्तिक ताकदीवर नाही, हे माझे जे रिक्षा चालक बांधव आहेत यांच्या जीवावर मी या रिक्षा स्पर्धा घेतल्या आणि त्यामुळे आज मी या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे. संकल्पना म्हणजे मी स्वतः रिक्षा चालक आहे. आम्हाला रिक्षा स्वच्छ ठेवायची आम्हाला सवय होती. मग आम्ही थोडा शो करायचं. पूर्वी आम्ही रिक्षाला फक्त पिवळी फडकी बांधायची, नॅपकिन ठेवायचं. हे असं करत करत आमच्या एकदम असं सहज बसलेलं इथं स्टॉपवर म्हणलं रिक्षा चालकांच्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून आम्ही हे कल्पना सुचली की रिक्षा सौंदर्य स्पर्धा घेऊया. सुरुवातीला आम्हाला पण काहीतरी वेगळं वाटलं पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि चांगल्या स्पर्धा झाल्या. आज रिक्षावाल्यांनी देशभरात आमचं नाव लौकिक केलेलं आहे. धन्यवाद. तर आपण बघितलं ही संपूर्ण रिक्षा आहे, आपण हे दृश्य पाहतो हे ऐतिहासिक लुक दिलेला आहे. हे सगळी ऐतिहासिक लुक आहे तो दिलेला आहे. इकडं बघितलं तर आपण बाळासाहेब ठाकरेंनी देखील चित्र रेखाटलेलं आहे. कारण ही सगळी करवीर दर्शन आणि जे महाराज दर्शन देणारी रिक्षा आहे. इकडं शाहू महाराजांनी देखील चित्र रेखाटलेलं आहे. आपण पाहतात की करवीर निवासिनी आई अंबाबाईचं मंदिर इथं रेखाटलेलं आहे. कारण अशा बारीक सारीक गोष्टींचं या रिक्षामध्ये वर्णन होईल अशा पद्धतीने रिक्षा सजवलेली आहे. गरुड मंडप देखील आहे, आतमध्ये अंबाबाईची मूर्ती देखील आहे आणि जे बाहेर राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना ह्या मंदिरातून आई अंबाबाई दर्शन देण्याचा देखील या रिक्षा चालकांनी प्रयत्न केलेला आहे. आणि ही संपूर्ण रिक्षा जी आहे ती ऐतिहासिक लुक आणि धार्मिक लुक असलेली रिक्षा आहे. आणि या रिक्षा जी आहे ती आपल्याबरोबर आहेत. काय सांगा दादा, तुम्ही कुठून आला या स्पर्धेसाठी, कशा पद्धतीने रिक्षा सजवलेली आहे? आम्ही गडिंगजवळ आलोय आणि रिक्षा स्पर्धेला दरवर्षी गाडी असते. किती नेमकं रिक्षा खर्च केलेला सजवण्यासाठी आणि काय नेमकं लोकांना आकर्षण आहे रिक्षा? 4 लाख रुपये खर्च केले रिक्षा. काय आकर्षण आहे रिक्षाचं? रिक्षाचं आकर्षण कोल्हापूर दर्शन आहे. काय नेमकं लोकांना कोल्हापूर दर्शन महालक्ष्मी मंदिर दिसणार आपल्याला. कोल्हापूरमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळते ते सगळं पाठीमध्ये दाखवलेलं आहे. कशा प्रकारे करण्यात आलेली आहे सगळी ही प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे करण्यात आलेली आहे? काय काय सुविधा आहे रिक्षामध्ये? कोल्हापूरमध्ये काय आहे आपलं ते महालक्ष्मी मंदिर असू दे किंवा शाहू महाराज पॅलेस असू दे, रंकाळा असू दे, पन्हाळा असू दे, हे सगळं आपण दाखवलेलं आहे. प्रवाशांना नेमकं कशा भावना असतात रिक्षामध्ये बसल्यानंतर? प्रवाशांच्या भावना आता तुम्ही बघितलायच. फॅन बिन सगळं आहे. कायमस्वरूपी कायम स्वरूपी असते. छंदच आहे. छंदच आहे.
तर आपण बघितलं की छंद आणि प्रवाशांना सुखकर प्रवास व्हावा अशा उद्देशाने देखील ही रिक्षा सजवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराजांनी देखील अगदी रिक्षेच्या फ्रंटला महाराजांनी देखील आपल्याला छोटासा प्रतिकात्मक पुतळा देखील आपल्याला पाहायला मिळतो की अशा प्रकारे ऐतिहासिक आणि मोठ्या प्रमाणात धार्मिक आहे ते करवीर दर्शन देण्याचं काम या रिक्षा चालकांनी केलेलं आहे. आणि या स्पर्धेला गेल्या 25 वर्षापासून सुरुवात झाली आणि ही स्पर्धा कोल्हापुरात नव्हे तर राज्यभरात पोहोचल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत पाहता ही स्पर्धा मोठ्या दिमागात जी आहे ती त्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.